बघ श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला कॅपकट प्रो आणि VPN प्रो या दोन्ही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN आपल्याला चालू करून घ्यायचा आहे। चालू करून घेतल्यानंतर UKI सर्व्हरवर कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल ओपन करून मटेरियलमध्ये PNG आणि इमेज अशा प्रकारे मिळतील आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओ मिळेल। तो व्हिडिओ काय करायचा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर हा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचं, आपल्याला एक्सट्रॅक्ट ऑडिओ या ऑप्शनवर काय करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सॉन्ग आहे ते एक्सट्रॅक्ट होऊन जाणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायची की आपल्याला बीटमार्क करण्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे तो स्क्रोल करत जिथं आकडा चेंज होईल तिथं आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट करून स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, इथं प्रॉपर असं बीटमार्क आहे ते आपल्या इथं होऊन जाणार आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत तुम्ही बीटमार्क आहे ते प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे आणि मीही इथं बीटमार्क आहे ते प्रॉपर सेट करून घेतो। तर बघू शकता प्रॉपर आपण बीटमार्क केलेला आहे। नेक्स्ट स्टेप काय करायचं, बॅक जाऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि फोटोजमध्ये जाऊन जे PNG दिलेलं आहे ती PNG फक्त ॲड करून प्रॉपर अशी इथं सेट करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे इथं थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायची आहे। सेट केल्यानंतर याची लेंथ आहे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची की प्रत्येक बीटमार्क आपण प्रॉपर केलेला आहे, फक्त हा जो व्हिडिओ आहे तिथं तुमचा इमेज रिप्लेस करण्यासाठी तो भाग सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचा आहे। ऑप्शन स्क्रोल करून इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल आणि रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन जो इमेज तुम्हाला इथं यूज करायचा आहे तो इमेज इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बीटमार्कला आपण अशा प्रकारे जो इमेज यूज करणार तो इमेज इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे। तर मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत रिप्लेस करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला जो इमेज यूज करायचा तो रिप्लेस करून घ्या। तर बघू शकता प्रॉपर असं इमेज आपण केलेलं ॲड। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जिथं 17 सेकंद होतील बघू शकता अशा प्रकारे इथं 17 सेकंद होत आहेत। तर हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून म्हणजे इथं सेट करून प्रेस करून आपल्याला काय करायचं आहे की डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून जो इमेज डुप्लिकेट होईल तो आपल्याला ओव्हरले करायचा आहे। ओव्हरले केल्यानंतर ज्या इमेजच्या खाली आपण आणलेला आहे त्या इमेज लेअरच्या खाली ठेवायचा आहे। त्यानंतर काय करायचे बघू शकता अशा प्रकारे दोन इमेज सोडून इमेज लेअर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून याही इमेज लेअरला अशाच प्रकारे डुप्लिकेट करून ओव्हरले करायचा आहे आणि ज्या इमेज खाली प्रॉपर असं सेट करायचं आहे। तर बघू शकता इमेज प्रॉपर आपण सेट केलेला आहे। तर प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशन यायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन बघू शकता डिस्ट्रॉयच स्ट्रेच अँड डिस्ट्रॉयच हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर बघू शकता स्टार्टिंगलाच येऊन पहिला इफेक्टवर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे सेकंड नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हाच इफेक्ट सेकंड नंबरच्या हे इफेक्टला अप्लाय केलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या पहिल्या इमेज लेअरपासून आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून डेकॉरमध्ये तुम्हाला पेटल्स अशा प्रकारे जी गुलाबाची फुलाची जी फुलं आहे ते आपल्याला दिसणार आहे, त्याची जी लेंथ आहे ती बघू शकता आपल्याला 7 किंवा 8 सेकंदाच्या इमेज लेअरपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये येऊन बघू शकताय डिस्ट्रॉय लेफ्ट अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे पेंडुलम 1 त्यानंतर इथं आपल्याला पेंडुलम 2 इफेक्ट अप्लाय करायचा आहे। यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बघू शकताय रोटेटिंग ब्लॉल किंवा फॉल बॉटम अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इफेक्ट फॉल लेफ्ट त्यानंतर यासमोरील इमेज लेअर बघू शकता अशा प्रकारे इन ॲनिमेशनमध्येच तुम्हाला मॅजिकिंग अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये रिपल हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये झूम फ्लिप हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला बघू शकता की रेक्टँगल आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर बघू शकता इथंही आपल्याला इन ॲनिमेशनमध्येच मॅपल लीफ हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इफेक्ट येऊन आपल्याला बघू शकता आपल्याला इथं काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला
अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्टवर आपल्याला काय सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की इथं अशा प्रकारे जे बॅकग्राऊंडला इमेज लेअर आहे इथं आपण आलेलो आहे. तर इमेज लेअरवर क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे बघू शकताय व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून बघू शकता हार्ट बीट डेकॉरमध्ये तुम्हाला हार्ट पॉप म्हणून हा इफेक्ट मिळून जाईल. तर आता हार्ट पॉपचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. परत बघू शकताय की इफेक्टवर जाऊन परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून डेकॉरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. तर तो इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे. तर हा इफेक्ट आहे तुम्हाला इथं बघू शकता. इथं आपल्याला नाईट क्लबमध्ये यायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्ये तुम्हाला इथं इफेक्ट बघू शकताय. इथं आपल्याला काय करायचं आहे स्प्लिट ऑप्शनमध्ये जाऊन पहिला जो 3 मिरर इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन जो पहिला इमेज लेअर आहे जे फ्रंटचा तो सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे. कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 5 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे. व्हिडिओ इफेक्टवर जर क्लिक करून स्प्लिट ऑप्शनमध्येच बघू शकता हा इफेक्ट कोणता आहे अशा प्रकारे. तर हा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं फरामेंट क्लोन बघू शकता अशा प्रकारे क्लोनमध्ये जाऊनही मिळून जाईल. तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेजमध्ये जाऊन परत एकदा इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन क्लोनमध्येच तुम्हाला पॅन्टफ्लोम अशा प्रकारे हा क्लोन मिळून जाईल. त्यानंतर फ्रंटचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये झूम इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून म्हणजे सेकंड लास्ट इन ॲनिमेशनमध्ये स्क्रीन वाईप हा इफेक्ट अप्लाय करून जाईल. त्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बघू शकता अशा प्रकारे लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं बघू शकताय की व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं इफेक्टमध्ये जाऊन आणि ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इथं 3D सर्वाइड म्हणून हा इफेक्ट मिळून जाईल. आता दोन्ही इमेज लेअरच्या ॲनिमेशनमध्ये क्लिक करून पुल इन जिथं तुम्हाला गरज आहे तिथं तुम्ही हा इफेक्ट अप्लाय करू शकता. मला जिथं गरज वाटली तिथं मी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर बघू शकता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.